नमस्कार. सी-आय-पी न्यूजमध्ये सुनील वाघमारे आपले स्वागत करीत आहे. अंबरनाथ नगरपालिकेत घरपट्टीमध्ये 50% व्याज माफी लागू करण्यात आलेली आहे. तरी नागरिकांनी याचा फायदा घ्यावा. मैडम, जिन लोगों ने भंग किया है उसके आगे जो पेमेंट उनका नहीं हुआ है उनके लिए मेरे ख्याल से त्या शास्तीसाठी ही लागू करायची आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता त्याच्यासाठी शासनाचं तसं काही स्पेसिफिक त्यांनी डेट दिलेली नाही आहे, जेणेकरून तुम्ही आता भरू शकता. स्पेसिफिक निर्देश येईपर्यंत आपण भरू शकतो. फक्त शास्तीमधली 50% माफी, ती पण शास्ती 19 शास्ती माफीसाठी सुद्धा आपण आता प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे देणार आहोत. आणि जिल्हाधिकाऱ्यांना 50% माफीचा अधिकार आहे. त्याच्या पुढचं त्यांना अभिप्राय द्यायला लागतो शासनाला. तर अशा प्रकारचं पत्र आता आपण पाठवणार आहोत. आज दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र प्राप्त झालेलं आहे की अभय योजना अंबरनाथमध्ये लागू झालेली आहे. 50% जी शास्ती आहे ती माफ करण्यात आलेली आहे. आज सगळ्या नागरिकांना अंबरनाथकरांसाठी खुशखबरी मिळालेली आहे. तुमच्या माध्यमातून सांगू इच्छिते की 381 कोटीपर्यंतची शास्ती आपल्या अंबरनाथकरांना वर होती. त्याच्यामधली 50% म्हणजे एक अंदाजे 190 कोटीपर्यंतची शास्ती माफी ही आता होणार आहे. आज सगळ्या नागरिकांना मी अंबरनाथकरांना एक आवाहन करणार आहे की आपण ही एक रकमी जर आपल्यावरची मूळ रक्कम आणि प्लस शास्तीची 50% आहे ती भरलात तर हा आपल्याला फायदा घेता येणार आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण ही रक्कम भरावी ही विनंती आहे. याला कुठली डेडलाईन आहे का? नाही, याच्यासाठी आत्तापर्यंत कुठलीही डेडलाईन अशी नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही भरलात तर चांगली गोष्ट आहे. कारण की काय आहे की 19 मे 2025 पर्यंत जी शास्ती आहे ती माफ झालेली आहे. त्याच्यानंतर जी शास्ती आहे म्हणजे 19 मे नंतर 20 मे पासून आत्तापर्यंत शास्ती लागणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर भरावी ही विनंती आहे सगळ्यांना. त्याचबरोबर तुम्हा सगळ्यांना नागरिकांना हे सांगायचं आहे की आपलं ऑनलाईन पेमेंट सुविधासुद्धा आता चालू झालेली आहे. मध्ये थोडे अडथळे होते पण आता ते अडथळे दूर झालेले आहेत. mahaulb.in ही आपली साईट आहे. त्या साईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पेमेंट जे ते मोड तिथे ऑप्शन आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला मालमत्तेचा नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला तिथे पेमेंट करता येणार आहे. तरी तुम्ही UPI मार्फत त्याचबरोबर नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड हे सगळे ऑनलाईन माध्यम वापरून पेमेंट करू शकता आहे. त्याचबरोबर आपण ऑनलाईनसाठी सुद्धा स्पेशल स्टाफ बसवणार आहोत, जेणेकरून ज्या नागरिकांना ऑनलाईन घरी शक्य नाही आहे तर तिथे आपली माणसं स्टाफ असणारे कर्मचारी आणि त्यांना ऑनलाईन पेमेंटसाठी मदत करणार आहेत. आता चर्चेदरम्यान तुम्ही सांगितलं की 100% शास्ती माफी आहे. त्याचबरोबर आपण ऑनलाईनसाठी सुद्धा स्पेशल स्टाफ बसवणार आहोत, जेणेकरून ज्या नागरिकांना ऑनलाईन घरी शक्य नाही आहे तर तिथे आपली माणसं स्टाफ असणारे कर्मचारी आणि त्यांना ऑनलाईन पेमेंटसाठी मदत करणार आहेत. आता चर्चेदरम्यान तुम्ही सांगितलं की 100% शास्ती माफी